महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे। सकाळी 11 वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। साधारणपणे 120 पदाधिकारी शिबिरासाठी उपस्थित आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची सध्या मोर्चे बांधणी सुरू आहे। आगामी निवडणूक स्वबळावरती लढवायची की युतीमध्ये मराठी भाषेचा मुद्दा, या सर्वच मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल। याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। दुसरा दिवस आहे। आजचा हा प्रमुख दिवस आहे आणि आजच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत। त्यांचे काय प्रश्न आहेत, युतीबाबतल्या त्यांच्या काय भावना आहेत, काय मतं आहेत, स्थानिक कुठले कुठले प्रश्न आहेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या प्रश्नावर मनसेला विरोधकांवर त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर हल्लाबोल करता येईल, अशा सर्वच विषयांवर चर्चा केली जाणार आहे। मराठीचा मुद्दा अजून किती प्रभावीपणे आपण मांडू शकू याविषयी देखील आजच्या या कार्यशाळेमध्ये शिबिरामध्ये चर्चा केली जाणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। जवळपास 120 प्रमुख पदाधिकारी राज्यभरातनं या शिबिरासाठी बोलवण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण फोकस हा मनसेचा आगामी महापालिका निवडणुकांवरच आहे। कालच राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये युती संदर्भात नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत बघू, त्यानंतर युतीचा निर्णय, युती करायची नाही करायची, कोणासोबत करायची या संदर्भातला निर्णय घेऊ असे सुतोवाच केलेलं होतं। जो मराठीच्या मुद्द्यावर मनसेने विजय मेळावा घेतलेला होता तो केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता, हे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये नेमका कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा होते, राज ठाकरे आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, कोणत्या पक्षासोबत युती करायची, कुठले कुठले मुद्दे घेऊन आपण समोर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, या सर्व विषयावर आज चर्चा होईल। साधारणतः 11 वाजता या शिबिराला सुरुवात होईल आणि त्यानंतर संवाद साधल्यानंतर राज ठाकरे उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी।